नमस्कार, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या माध्यमिक गटात शाहूवाडी तालुका अंतर्गत स्पर्धेत दत्तसेवा माध्यमिक विद्यालय तुरुकवाडी तालुका शाहूवाडी यांनी तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. याबद्दल दत्तसेवा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश पाटील व सर्व स्टाफ यांचा सत्कार ठाणे येथील प्रसिद्ध इंजिनियर डॉक्टर शिवाजी सावंत, ठाणे महानगरपालिका उपप्रभाग अधिकारी श्रावणश्याम तावडे, कॉन्ट्रॅक्टर मनोज वैद्य, दत्तसेवा समूहाचे संस्थापक आनंदराव मांगडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना संस्थापक आनंदराव मांगडे म्हणाले की दत्तसेवा विद्यालयाने विविध उपक्रमात सहभाग घेतला पाहिजे. आपली शाळा गुणवत्तापूर्ण आणि आदर्श बनवण्यासाठी चांगल्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर नवनवीन आव्हाने स्वीकारली पाहिजेत. यावेळी तालुकास्तरीय स्पर्धेतील यशाबद्दल झटलेल्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी तालुकास्तरीय स्पर्धेतील यशाबद्दल झटलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच अग्निवीर म्हणून निवड झालेल्या प्रथमेश सुतार याचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी JS पोद्दार, सचिन डॉक्टर बाळासाहेब पाटील, पतसंस्थेचे विभागीय अधिकारी लक्ष्मण पाटील, मुख्याध्यापक गणेश पाटील, पत्रकार प्रतापराव शिंदे आदींसह दत्तसेवा विद्यालयातील सर्व शिक्षक, स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री यांच्या वतीने आयोजित केलेली माझी शाळा सुंदर या उपक्रमामध्ये शाहूवाडी तालुक्यामध्ये आपली दत्तसेवा विद्यालय हिचा दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. आणि या दुसऱ्या क्रमांकाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण दत्तसेवा विद्यालयातील ज्यांनी मेहनत केली, प्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केलं, सहभाग घेतला आणि सुंदर शाळा आपली या बनवण्यासाठी ज्यांनी कष्ट केले ते आमचे शिक्षक वर्ग, त्याचबरोबर विद्यार्थीसुद्धा त्यामध्ये सहभागी झाले होते. या तालुक्यामध्ये आमच्या शाळेला दुसरा जरी क्रमांक मिळाला तर भविष्यामध्ये आम्ही पहिला क्रमांक पटवण्यासाठी त्या लोकांनी निश्चय केलेला आहे. आणि त्यांनी केलेल्या कष्टासाठी, त्यांनी केलेले जे प्रयत्न आहेत त्याला आमच्या मॅनेजमेंटतर्फे त्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच त्यानिमित्त आज या ठिकाणी प्रथमेश सुतार हा मुलगा या दत्तसेवा विद्यालयामध्ये छोट्या शिशूपासून ते 10वीपर्यंत केल्याच्यानंतर त्यांना मिलिटरीमध्ये देशसेवा करण्याचं जे काम आपल्या स्वीकारलेलं आहे आणि त्यामध्ये तो प्रावीण्य मिळवलेला आहे आणि तो आता लवकरच मिलिटरीमध्ये जॉईंट होईल. त्यालाही आमच्या दत्तसेवा परिवारातर्फे, दत्तसेवा पतपिढीतर्फे, दत्तसेवा विद्यालयातील सगळ्या स्टाफमध्ये त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाहू छत्रपती हे सर्वांचे आहेत, कोल्हापूरसाठी आदर्श आहेत. त्यामुळे त्यांनी राजकारणापासून अलिप्त राहावे अशी आमची इच्छा होती. पण आता तेच राजकारणात येत आहेत. यापुढे लोक ठरवतील अशी प्रतिक्रिया पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली. लोकसभेच्या रिंगणातील महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून यावेत यासाठी आम्ही हाडाची काड आणि रक्ताचे पाणी करू असेही ते म्हणाले. शाहू छत्रपती लोकसभा लढवण्याच्या चर्चांवर मंत्री मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हे लोकशाहीचे राज्य आहे. शाहू छत्रपतींनी राजकारणात यावे की नाही ही त्यांची सर्वस्व इच्छा आहे. पण ते सर्वांचेच असल्याने त्यांनी राजकारणात येऊ नये अशी आमची अपेक्षा होती. 2009चे पुनरावृत्ती होणार का? मंडलिक विरुद्ध राजघराणे अशी लढत पुन्हा होणार आहे यावर मुश्रीफ म्हणाले, हा सर्वस्वी लोकांचा निर्णय आहे, ते ठरवतील. नांदणी तालुका शिरोळ येथील भूपाल मानगावे यांचा आज 91वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा मुलगा राजेंद्र मानगावे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवडणुकीसाठी 91,000चा निधी त्यांच्याकडे सुपूर्द केला. शेट्टी म्हणाले, राजेंद्र मानगावे यांचा 2 दिवसांपूर्वी फोन आला व त्यांनी सांगितले 28 तारखेला वडिलांचा 91वा वाढदिवस कुटुंबियांच्या वतीने साजरा करणार आहोत. आपण सायंकाळी भेट देऊन शुभेच्छा देऊन जावे. याप्रमाणे मी बुधवारी रात्री नांदणी येथील मानगावे कोळी मळ्यात शुभेच्छा देण्यासाठी गेलो. आई वडील दोघांनाही शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच्या 91व्या वाढदिवसानिमित्त मानगावे कुटुंबियांनी चक्क लोकसभा निवडणुकीसाठी 91,000 रुपयांची लोकवर्गणी त्यांनी माझ्याकडून सुपूर्द केली. लोकसभेच्या 2004 पासून हे कुटुंबीय सातत्याने चळवळीसोबत राहिले आहे.
गत वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नातवाच्या लग्नातही त्यांनी 51,000 रुपयांची देणगी दिली होती. शाहूपुरी येथील 5 बंगला परिसरातील प्रियांश कन्सल्टन्सी या कंपनीने गुंतवणुकीवर 5 ते 10% परतावा देण्याची आमिष दाखवून गुंतवणूकदारांची 1,37,00,000 रुपयांची फसवणूक केली. याबाबत संग्राम शिवाजी पाटील शिरोली पुलाची यांनी बुधवारी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कंपनीचे प्रमुख प्रमोद आनंदा कांबळे आणि प्रवीण आनंदा कांबळे या दोघा भावांवर गुन्हा दाखल झाला. यातील प्रवीण कांबळे याला पोलिसांनी अटक केली. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रियांश कन्सल्टन्सी या कंपनीचे गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर दरमहा 5 ते 10% परतावा देण्याची आमिष दाखवले. स्टॅम्प पेपरवर कागदपत्र करून परतावा देण्याची हमी दिली. त्यानुसार फिर्यादी पाटील यांच्यासह शेकडो गुंतवणूकदारांनी डिसेंबर 2020 पासून कंपनीत पैसे भरले. रस्ते करण्यास एकीकडे निधी मिळत नाही अशी ओरड सुरू असताना दुसरीकडे मात्र शहरातील एकच रस्ता महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग असे दोघेही करणार आहेत. एकाच रस्त्यावर 2 विभागाचा निधी खर्च करणे याला शहाणपणा की मूर्खपणा म्हणावे असा प्रश्न रस्त्याच्या परिसरातील नागरिकांना पडला आहे. महापालिका प्रशासनाने आम्ही हा रस्ता करणार असल्याचे सांगूनही त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष करून तो आम्हीच करणार असा हट्ट धरला आहे. कोल्हापूर शहरातील संभाजीनगर कामगार चाळ ते निर्माण चौक, जरकनगर शेवटचा बस स्टॉप पर्यंतचा रस्ता राज्य नगरोत्थानमधून मिळालेल्या 100 कोटींच्या निधीतून केला जाणार आहे. या रस्त्यासाठी 4,67,17,000 रुपयांचा निधी देण्यात आला आहे. महापालिकेच्या सूचनेप्रमाणे ठेकेदाराने या रस्त्यावरील सेवा वाहिन्या स्थलांतराची कामे सुरू केली आहेत. पुढील 4-5 महिन्यात रस्ता पूर्ण होणे अपेक्षित आहे. राजू, तुझे काम कोणत्याही पक्ष व आघाडीपेक्षा वेगळे आहे. शेतकरी चळवळीसाठी तुझ्या कामाची गरज असल्याने तू कामाला लाग असा सल्ला माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बुधवारी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिला. या दोघांची अत्तिगिरी तालुका हातकणंगले येथील संजय घोडावत विद्यापीठात बुधवारी सकाळी काही वेळ योगायोगाने भेट झाली. निमित्त होते संजय घोडावत यांच्या वाढदिवसाचे. शुभेच्छा देऊन बाहेर आल्यावर मान्यवरांसोबत घोडावत यांची चर्चा झाली. त्यानंतर पायऱ्या उतरत असताना नेहमीच्या स्टाईलमध्ये महाडिक यांनी शेट्टी यांच्या खांद्यावर हात टाकला आणि गर्दीतून थोडे बाजूला नेत आगामी राजकीय भूमिकेसंदर्भात चर्चा केली. महाडिक यांनी मला सातत्याने मदत केल्याची आठवण शेट्टी यांनी करून दिली. त्यानंतर महाडिक यांनीही मलाही राजू यांची वेळोवेळी व संकटाच्या वेळी मदत झाली आहे व ते मी विसरलेलो नाही असे त्यांनी सांगितले. हे दोघे बाजूला होऊन चर्चा करायला लागल्यावर तिथे गर्दी उसळली. लोकांची त्याबद्दल उत्सुकता ताणली होती. राजू, तब्येतीची काळजी घ्या, वजन कमी करा, व्यायामाकडे लक्ष द्या असाही प्रेमाचा सल्ला महाडिक यांनी शेट्टी यांना दिला. आज शुक्रवारपासून 10वीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाकडून देण्यात आलेले हॉल तिकिटात अनेक चुका आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यात संभ्रम निर्माण झाला असून याबाबत शाळेकडे चौकशी केली जात आहे. शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्राचार्य प्रिंटिंग मिस्टेक म्हणून विषय संपवताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकिटावर एसएससी बोर्डाने परीक्षेचे वेळापत्रक दिले आहे. या वेळापत्रकात विषय, उत्तर देण्याची भाषा व तारीख, वेळ असे रखाण्यात आहे. या वेळापत्रकात पहिली चूक उत्तर देण्याची भाषा या रकान्यात मध्ये आहे. हिंदी भाषेच्या विषयासाठी उत्तराची भाषा हिंदी असायला हवी होती, पण या रकान्यामध्ये हिंदीऐवजी मराठी आहे. अशी चूक इंग्लिशच्या विषयाच्या उत्तराच्या भाषेच्या रकान्यात झाली असून इंग्लिश ऐवजी मराठी असे आहे. वारणा नदीही नको आणि चांदोली धरणही नको. कृष्णा नदीतील उपलब्ध पाणी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शुद्ध करून मुबलक पाणी देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी स्वतंत्र तज्ज्ञांचीही नियुक्ती करण्याचा विचार आहे, असे स्पष्ट करीत महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार यांनी दोन्ही योजनांच्या वादावर पडदा टाकला. दोन्ही प्रस्तावित पाणी योजना खर्चिक असल्याने ते प्रस्ताव प्रशासनाने प्रलंबित ठेवण्याचे स्पष्ट केले. दूषित पाणी पुरवठ्यावरून सामाजिक संघटनांच्या बैठकीत आयुक्त सुनील पवार यांनी वारणा की चांदोली पाणी पुरवठा योजनेवर आपली भूमिका स्पष्ट केली. पाणी टंचाईमुळे कृष्णा नदी वारंवार कोरडी पडत असल्याने भविष्यात पाण्यासाठी स्वतंत्र स्रोत शोधावा लागणार असल्याने वारणेतून पाणी आणण्याच्या 250 कोटींच्या योजनेचा आग्रह मदनभाऊ पाटील युवा मंचने धरला होता.
दुसरीकडे नागरिक जागृती मंचने चांदोली धरणातून पाणी आणण्याचा आग्रह धरला होता. कर्नाटकातील अलमट्टी येथील महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे उपविभागीय कार्यालय कायमस्वरूपी व्हावे असा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहोत. यामुळे अलमट्टी धरणाच्या पुराची अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी पूर नियंत्रण समितीच्या शिष्टमंडळाला दिली. तसेच कोयना धरणातून 4100 क्युसेकने विसर्ग करून कृष्णा नदी अखंडित प्रवाहित ठेवण्यात येईल असेही त्यांनी आश्वासन दिले. कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता पेजी वायचळ, पीपी माने, संजय कोरे, प्रसन्न कुलकर्णी, सुयोग हावळ आदी पदाधिकाऱ्यांनी सोमवारी अधीक्षक अभियंता पाटोळे, सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांची भेट घेतली. कृष्णा नदी कोरडी पडल्यामुळे सांगली, कुपवाड शहरासह कृष्णाकाठच्या गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.